पॉवर स्टार 11 तसेच APMC ग्लँडर्स यांच्यात हा सेमीफायनलचा दुसरा सामना सुरू होतोय. पहिला बॉल राज आणि राजचा सर्व साहेबांकडनं सुद्धा इथं बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. प्रत्येक 4 रनला 500 आणि 6ला सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस इथं सर्व साहेबांकडनं डिक्लेअर केलं आलं आहे. गंचोली सेक्शन, घोटोली सेक्शन यांच्यासाठी प्रत्येक 6ला 500 आणि चौकारला सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. दुसरा बॉल घेऊन येतो राज. हो, इथं विकेटचा चान्स होता परंतु 1 रनवर समाधान. राजू टोकरे यांनी लवकरच कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. काय बोलतो रन तिकडे 2 घेतले ना. बॉल 3 बॉल झाले होते. ओके, 3 बॉल 2 रन झालेत. हॅलो, कुठे स्कोर? APMC आणि हे APMC आणि दुसरी कोणती बॅटिंग. हा मिश्रा हा करतोय. एक APMC विरुद्ध पॉवर स्टार चालू सामना. संजय रत्ने कॉन्ट्रॅक्टर, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडनं सुद्धा बक्षीस आलेलं आहे. प्रत्येक 6 साठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. सर्व संजू रत्ने यांच्याकडनं. राज यांचा पुढचा चेंडू बघूया आणि हा फिल्टर झालेला आहे आणि मिडॉपच्या दिशेने 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एका धावेबरोबरच समाधान मानावं लागेल त्यांना आणि या धावेबरोबर संघाची धावसंख्या आहे ती 5 बिनबाद. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. राज यांचं ओव्हर झालेली आहे आणि 5 धावा दिलेल्या आहेत. उत्कृष्ट अशी बॉलिंग सांगता येईल. आणि पुढची गोलंदाजी घेऊन येत आहेत ते शेख. बघूया कशा प्रकारे बॉलिंग करतात. राज यांची उत्कृष्ट बॉलिंग झाली, त्याच्यानंतर आता शेख कशा प्रकारे बॉलिंग करतात पाहूया. आकाश स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला आहेत ते स्वप्नील. मिश्रा आहेत नॉन स्ट्राईकला आणि उत्कृष्ट असा बॉल, अचूक असा टप्पा, प्रॉपर ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू, निर्धावाचा चेंडू हा. या चेंडूवर कोणतीच धाव नाही आणि या निर्धाव धावेवर संघाची धावसंख्या आहे ती 5 धावा. 5 धावावर थांबलेला असा खेळ आहे. बघूया पुढचा चेंडू आणि यावेळेस मात्र फुल टॉस. बघूया झेल होतं का, परंतु झेल नाही. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया, 3री धाव पूर्ण करतात का, लेकिन पण नो बॉल, नो बॉल.
नो बॉल ना. टोटल धावा झाल्या त्या 8 आणि हा फ्री हिट आहे. बघूया फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतात का. आणि निर्धाव चेंडू झालाय. एक धाव पूर्ण. मिसफील्ड होत आहे तिथे. दुसरी धाव देखील पूर्ण. आणि या 2 धावाबरोबर संघाची धावसंख्या ही 10. शेख यांचा पुढचा चेंडू आणि हा मात्र लेग स्टंपच्या बाहेर आणि अंपायरचा वाईटचा इशारा आणि एक अवांतर एक धावून काढलेली धाव. अशा 2 धावा. आणि ह्या 2 धावावर संघाची धावसंख्या 12. उत्कृष्ट अशी गोलंदाजी सांगता येईल तरी पण रोखलेला आहे. लेगच्या दिशेने भिरकावून लावलेला चेंडू बघूया आणि हा सीमारेषे पार. 4 धावा. उत्कृष्ट अशी बॅटिंग सांगता येईल मिश्रा यांच्याकडून. लेगच्या दिशेने फिरकावून लावलेला चेंडू सीमा रेषेच्या पार. सरोदे साहेब आणि कॉन्ट्रॅक्टर राजू रत्ने संजू रत्ने यांच्याकडनं 500 रुपयाचे बक्षीस आलेले आहेत. प्रत्येक षटकारसाठी आणि प्रत्येक चौकारसाठी 500 रुपयाचे बक्षीस आलेले आहेत. बघूया पुढचा चेंडू आणि यावेळेस मात्र उंचावून मारला. बघूया झेल होतो काय. झेल घेण्याचा प्रयत्न आणि सोडलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि बॉल सीमा रेषेच्या पार. आणि 4 धावा. अंपायरचा फोर्सचा इशारा आणि या 4 धावांवर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा. मिश्रा यांच्याकडून उत्कृष्ट असा 500 रुपयाचे बक्षीस यांनी जिंकलेले आहे मिश्रा यांनी. मिश्रा यांना मिळाले 500 रुपयाचं बक्षीस लागू झालेलं आहे त्यांना. पाण्याची जार ज्या संघांनी साईडला नेले आहेत त्यांनी ते मंडपात आणून द्यायचे आहेत. पाण्याचे जार जमा करायचे आहेत. पॉवर स्टार संघाचा स्कोर झालेला आहे तो 20 रन. स्वप्नील खेळत आहेत 6 धावावर आणि आकाश खेळत आहेत ते 9 धावावर. आकाश स्ट्राईकला. बघूया पुन्हा फुल टॉसवर आणि अंपायर यांचा नोचा इशारा आणि झेल झालेला आहे. मात्र अंपायर यांनी 9 दिलेला आहे कमरेच्या वरती. अंपायर यांचा फायनल डिसिजन राहील कृपया. थर्ड अंपायर दिलेला आहे. थर्ड अंपायर लवकरात आपल्याला डिसिजन कळवण्यात येतील. चेक करावं. ओके चेक करतात. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आहे. लवकरात लवकर आपल्याला कळवण्यात येईल. नो बॉल. थर्ड अंपायर डिसिजन नो बॉल. 2 धावा आणि नो बॉल. कैलासवासी निखिल ठाकूर यांच्याकडनं सुद्धा बक्षीस इथे येणार आहेत. बाउंड्रीच्या बाहेर जर प्रेक्षकांनी कॅच पकडला तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे कैलासवासी निखिल ठाकूर यांच्याकडनं. प्रेक्षकांनी कॅच जर पकडला तर बक्षिसाचा पाऊस होत आहे इकडे. फायदा घ्या फायदा. ग्राउंडच्या बाहेर कॅच पकडल्यास 500 रुपयाचं बक्षीस आहे.
आणि बॉलर चेंज. पॉवर स्टार संघाची धावसंख्या 22 वर थांबलेली आहे. स्वप्नील यांची अवांतर धावसंख्या झाली होती 6. 7 बॉल खेळून 6 धाव आणि आकाश हे खेळत आहेत 10 वर. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि बॉलर चेंज करण्यात आले आहे. नलवडे. बॉलर चेंज करून 2 बॉल शिल्लक आहेत. आणि बघूया झेल यावेळेस मात्र आउट झालेले आहेत. सॉरी फ्री हिट होता. एक रन आलेला आहे. पॉवर स्टार संघ 23 वर. बघूया पुढचा चेंडू मिश्रांच्यासाठी आणि आउट मिडअपच्या दिशेने मारलेला चेंडू 4 धावा. उत्कृष्ट असा मारलेला शॉट मिश्रा यांनी मिडअपच्या दिशेने. या 4 धावेबरोबर संघाची धावसंख्या झाली ती 27 धावा. दुसरं षटक संपलेलं आहे आणि संघाची धावसंख्या झाली होती 27 धावा. बक्षिसांचा भरपूर वर्षाव आहे पण फलंदाज त्याचा फायदा घेताना दिसत नाहीत. संजू रत्ने यांच्याकडनं 500 रुपये. सरोदे साहेब यांच्याकडनं चौकार आणि षटकारला 500 रुपयाचं बक्षीस आहे. फक्त आकाश यांनी फक्त एका चौकारसाठी बक्षीस घेतलेलं आहे. त्यानंतर कैलासाची निखिल ठाकूर यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं बाहेर प्रेक्षकांनी कॅश पकडला तर 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. हॅलो 27 वर 0. 27 रन. गायकर सर पुढच्या ओव्हर निर्धाव चेंडू पहिलाच. बघूया दुसरा चेंडू आणि लेगच्या दिशेने टाकलेला एक धावपूर्ण दुसऱ्या धावीचा प्रयत्न परंतु एका धावावर समाधान मानावं लागेल. उत्कृष्ट अशी फिल्डिंग सांगता येईल तिकडे लेगच्या दिशेने. या एक धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या झाली होती 28 धावा. चौथा षटक मार्गस्थ. चौथा चेंडूमधील 2 बॉल झालेत. तिसरा बघूया कशा प्रकारे टाकतात सर गायकर सर. आणि हा तिसरा चेंडू शॉर्ट चेंडू आणि भिरकावून लावलाय. बघूया एक धाव पूर्ण आणि सीमारेषे पार 4 धावा. हॅलो आणि संघाची धावसंख्या झाली होती 32 धावा. गायकर सरांचा चौथा बॉल. डॉट चेंडू. उत्कृष्ट अशी बॉलिंग सांगता येईल. पहिल्या बॉलात 0, दुसऱ्या बॉलात 1, तिसऱ्या बॉलात 4 आणि चौथ्या बॉलात 0. 5वा बॉल आणि हा देखील निर्धाव. उत्कृष्ट बॉलिंग सांगता येईल गायकर सरांची. आणि स्ट्राईकला आहेत ते मिश्रा. उत्कृष्ट बॅट
बॅट्समन, परंतु त्यांना देखील बीट केलेलं आहे सरांनी. आणि शेवटचा बॉल आणि हा देखील वाईट, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आणि अंपायरचा इशारा वाईट. आणि पुढचा चेंडू बघूया. यावेळेस मात्र पुन्हा बीट केलेला आहे बॅट्समनला. एक धाव पूर्ण. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात का, परंतु नाही. आणि ओव्हरची समाप्ती. आणि या ओव्हरच्या समाप्तीबरोबर संघाची धावसंख्या आहे ती 34 धावा. गायकर सरांची उत्कृष्ट अशी बॉलिंग सांगता येईल. केवळ 6 रन दिलेत त्यांनी. आणि बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येते. पवन घेऊन येत आहेत शेवटचं षटक. बघूया पहिला चेंडू आणि लेगच्या दिशेने भिरकावून मारलेला. बघूया तिथे आणि सीमारेषे पार. 4 धावा. उत्कृष्ट अशी बॅटिंग सांगता येईल मिश्रा यांच्याकडून लेगच्या दिशेने. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॉल आणि हा देखील डॉट. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नाही. एक धाव बरोबर समाधान मानावं लागेल बाईचचा. आणि या एक धावेबरोबर संघाची धावसंख्या झाली ती 39. उत्कृष्ट अशी बॅटिंग सांगता येईल. दोन्ही फलंदाज, एकही विकेट गमावलेली नाही अजून. पवन यांचा पुढचा चेंडू. यावेळेस म्हटलं उंच भिरकावून मारलेला. बघूया झेल होतो का, परंतु सोडलेला आहे. एक धाव पूर्ण झाले. दुसरी धाव देखील पूर्ण. आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. गचाळ असं क्षेत्ररक्षण सांगता येईल तिकडे. हॅलो. आणि या 3 धावे बरोबर संघाची धावसंख्या झाली होती 42 धावा. पुढचा चेंडू यावेळेस मात्र मंडपात आलेला आहे की 11,000 नाही 6 11. बॉल मंडपात अडकलेला आहे. बघूया. थोडक्यात वाचलाय, नाही तर 11,000 जरूर मिळाले असते. कॉमेंट्रीच्या मंडपात पडल्यावर नाही मान्यवरांच्या इथं खुर्ची जवळ यायला पाहिजे. अच्छा. मान्यवरांच्या स्टेजवर पडल्यावर 11,000. ओके. हां. पुढचा चेंडू इथं आणि पुन्हा भिरकावलेला आहे. उत्तुंग असा षटकार मिश्रा यांच्या बॅटीतून आलेला आहे. 2 6 मिश्रांचे 2 6 आणि 4
चौके झालेले आहेत. सरोदे साहेब पैसे घेऊन इतर रेडी राहा, मंचावर या. सरोदे साहेब आणि आणि संजू रत्ने. बघूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे टाकतात आणि यावेळेस मात्र शॉट बघूया पुन्हा 6 धावा. नाही 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 ते 60 धावा आणि जिंकण्यासाठी 61 ची गरज आहे. जवळ आल्यावर 11,000 रुपये होते. स्टेजवर बॉल यायला पाहिजे सोप्याजवळ, तरच 11,000 रुपयाचं बक्षीस आहे. कृपया सरोदे साहेबांना विनंती आहे की मिश्रा यांना बक्षीस द्यायचं आहे. मिश्रा यांनी आपलं बक्षीस स्वीकारायचं स्टेजवर येऊन. कृपया सरोदे साहेब आणि संजय रत्ने कॉन्ट्रॅक्टर. आकाश मिश्रा यांनी स्टेजवर यायचं, आपलं बक्षीस आपण घेऊन जायचं. आकाश मिश्रा ज्यांनी पण बक्षीस जाहीर केले त्यांनी लगेच इनिंग झाल्यावर आपण इथं रोख स्वरूपात द्यायचे. पॉवर स्टार 11 लवकर फिल्डिंग सजून घ्या साहेब. कॅश पाहिजे. सरोदे साहेब बोलू त्याला. मिश्रा कृपया स्टेजवर या. पॉवर स्टार संघाने लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची. आकाश मिश्रा 1 मिनिट या. मिश्रा यांनी स्टेजवरून बक्षीस घेऊन जायचं आहे. इथं मान्यवरांच्या सुलपेजवळ जर बॉल आला तर 11,000 रुपयाचं बक्षीस आहे. 6 आल्यावर चौकारसाठी नाही, फक्त 6. चार 4 आणि 3 सिक्सेस 3,500चं रोख प्राईज सरोदे साहेब यांच्या हस्ते द्या साहेब. आणि ठीक आहे तुमचे 1500 आहेत ना. टोटल 5,000चं प्राईज मारलेलं आहे. मिश्रा यांनी जोरदार टाळ्या होऊ द्या. चला मॅच लगेच सुरुवात करायची आहे. पॉवर स्टार आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला आकाश लवकर फिल्डिंगला या. मिश्रा यांचा टोटल स्कोर आहे 10 बॉल 40 धावा त्यांनी ठोकवलेल्या. 10 बॉलमध्ये 40 धावा काढलेल्या आहेत ते मिश्रा यांनी.
महावितरण वाशी चषक 2026 या चषकासाठी काही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरनी सुद्धा इथं योगदान दिलेलं आहे. त्यांचे नावं मी वाचून दाखवतो. ERB इलेक्ट्रिकल, आदित्य इलेक्ट्रिकल, विशाल एंटरप्राइजेस, रेड्डी इलेक्ट्रिकल, SV राजेश्वर, सागर इलेक्ट्रिकल, मनाली एंटरप्राइजेस, नायर कॉन्ट्रॅक्टर, राजेश चव्हाण आणि अशोक एंटरप्राइजेस यांनी सोकुसूने आपल्या या संघांसाठी या मॅचेससाठी मानधन इथं त्यांच्या याच्याप्रमाणे दिलेलं आहे. त्यांचं आम्ही इथं आभार व्यक्त करतो वाशी विभागातर्फे. सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. यानंतर फायनलमध्ये बघूया APMC येते, पॉवर स्टार 11 येते. आकाशसाठी अजून बक्षीस आलेले आहेत. प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं संजय रत्ने यांच्याकडनं आलेले आहेत. प्रत्येक विकेटला 500 रुपये. स्ट्राईकला आहे ते राज यांना, स्ट्राईकला आहे ते कुणाल. बॉलर स्वतः मिश्रा. बघूया राज आहेत ते स्ट्राईकला, कशा प्रकारे आपली बॅटिंग करतायत. मिश्रा यांचा पहिला चेंडू राज यांना, आणि भिरकावून लावलेला आहे चेंडू. बघूया एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. आणि कचा असं क्षेत्ररक्षण, या क्षेत्ररक्षणामुळे एक अवांतर धाव. या अवांतर धावेवर संघाची धाव संख्या 3 ने सुरुवात झालेली आहे. 1 बॉल 3 रन. क्षेत्र रक्षणामध्ये काही फेरबदल करताना मिश्रा. थोडं लवकर करायचं आहे, वेळेचा अभाव कमी आहे आपल्याकडे. आपल्याला फायनल लवकरात लवकर खेळवायची आहे. फायनलसाठी आपल्याला चांगलाच असा वेळ मिळाला पाहिजे. मिश्रा यांचा दुसरा चेंडू बघूया कुणाल यांना, आणि यावेळेस म्हटलं लेगच्या दिशेने क्लिक केलेला आहे. 1 धाव पूर्ण आणि चांगली फिल्डिंग तिथे. केवळ एकच धावावर समाधान मानावं लागेल कुणाल यांना. आणि या 1 धावेबरोबर संघाची धावसंख्या झाली ती 4 धावा. राज हे आपल्या वैयक्तिक 3 स्कोरवर खेळत आहेत आणि कुणाल हे वैयक्तिक 1 स्कोरवर खेळत आहेत. बघूया मिश्रा यांच्या पुढचा चेंडू राज यांना. राजा स्ट्राईकला. यावेळेस मात्र लेगच्या दिशेने मारलाय. बघूया 4 धावा, सीमारेषे पार. आणि या अंपायरचा इशारा 4 धावा. आणि या 4 धावेवर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा. षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. आकाश मिश्रांचा पुढचा चेंडू यावेळेस लेगच्या दिशेने भिरकावून लावलेला आणि गॅपमध्ये चेंडू आणि सीमारेषे पार. आता देखील 4 धावा आणि या 4 धावांवर स्कोर संघाचा 12 धावा.
आणि 4 चेंडू. संघाची धावसंख्या आहे ती 12. वरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया मिश्रा काय चेंजेस करतात आपल्या बॉलिंगमध्ये. मस्के साहेबांनी जर या कॅच घेतली या सामन्यांमध्ये तर 5,000चं बक्षीस आलेलं आहे संजय रत्ने कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडनं. मस्के साहेब कॅच पकडून दाखवा, 5,000चं बक्षीस आहे. ओके. स्कोर 12 धावा. 4 बॉल 12 धावा. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत मिश्रा यांच्या बॉलमधले. पाचवा चेंडू. बघूया पाचवा चेंडू घेऊन येतात मिश्रा राज यांच्यासाठी. आणि फुलटो चेंडू पुन्हा लेगच्या दिशेने आणि सीमारेषे पार. पुन्हा 4 धावा. हॅलो. मिश्रांचे शेवटचा चेंडू आहे. बघूया कशा प्रकारे टाकतायत मिश्रा. 16 धावा आलेल्या आहेत या. आणि लेगच्या आउटच्या दिशेने मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. बघूया दुसरी धाव घेत आहेत का. दुसरी धाव पूर्ण. तिसरी धाव देखील पूर्ण. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत राज यांनी. आणि संघाची धावसंख्या आहे ती 19 धावा. मिश्रा यांचं खूपच महागडं असं शतक सांगता येईल. ए 19 धावा आलेल्या आहेत. पहिला चेंडू 3 धावा. दुसऱ्या चेंडू 1 धाव. तिसऱ्या चेंडू 4 धावा. चौथ्या चेंडू 4 धावा. पाचव्या चेंडू 4 धावा आणि 6व्या चेंडू 3 धावा. अशा टोटल 19 धावा झालेल्या आहेत त्या एपीएमसी संघाच्या. बघूया दुसरं षटक कोण घेऊन येते. आणि दुसरं षटक घेऊन येत आहेत ते विशाल. मागच्या मॅचला चांगली अशी गोलंदाजी केली होती विशाल यांनी. बघूया आता कोणत्या प्रकारे बॉलिंग करतात, काय व्हेरिएशन आणतात आपल्या बॉलिंगमध्ये. विशाल यांचा पहिला चेंडू राज यांना. आणि पहिला चेंडू विरकावून आला तो लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. केवळ एका धावेवर समाधान म्हणावं लागेल. उत्कृष्ट अशी फिल्डिंग सांगता येईल. आणि हॅलो. विशाल विशाल यांनी विकेट घेतली तर प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. विशाल यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी
500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे ज्ञानेश्वर गिरी यांच्याकडनं. ज्ञानेश्वर गिरी यांच्याकडनं. आणि पहिला विकेट. हा, आणि 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी जिंकलेले सुद्धा आहे. आणि 500 रुपये लागू झालेले आहेत. थँक्यू डीजे. आणि पुढचे बॅट्समन आले ते विशाल 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 बॉलर, विशाल बॅट्समन. विशाल आहे. विशाल यांचा पुढचा चेंडू विशाल यांना. आणि लेगच्या दिशेने फिरकावून लावलं. बघूया गेल होतो का. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागेल. उत्कृष्ट अशी फिल्डिंग लेगच्या दिशेने. फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू हा केवळ एकच धावेवर समाधान मानावं लागेल विशाल यांना. आणि आता स्ट्राईक आले आहेत ते राज. बघूया कशा प्रकारे बॅटिंग करतात. विशाल यांची उत्कृष्ट बॉलिंग सांगता येईल. आणि डाव चेंडू. उत्कृष्ट बॉलिंग सांगता येईल. केवळ 2च धावा दिल्यात, एक विकेट घेतले. आणि संघाची धावसंख्या झाली ती 21. दुसरं षटक मार्गस्थ विशाल यांचं. बघूया विशाल यांचा पुढचा चेंडू राज यांना. आणि यावेळेस मात्र उत्तुंग षटकार. आणि या 6 धाव संख्येबरोबर संघाची धावसंख्या झाली होती 27 धावा. उत्तुंग असा षटकार मारला राज यांनी. आणि पुढचा चेंडू विशाल यांचा. आणि यावेळेस पण मात्र बघूया जेल होतो का. 6. उत्तुंग असा षटकार. APMC चा स्कोर झाला आहे ते 33 रन. राज हे वैयक्तिक 31 धावांवर खेळत आहेत. एका बाजूने लढा लढवत आहेत. टोटल रन झालेत राज यांचे 31. आणि संघाचा स्कोर आहे तो 33. 12 बॉलामध्ये 28 रनाची आवश्यकता. आमच्या स्कोरर यांचं मत. विकी आमचे चांगले स्कोरर. 12 बॉल 28 रन. 12 बॉलात 28 रनाची आवश्यकता आहे. बघू फायनलला कोण येते. APMC या घनसोली गोटवली बोनकोडे 11 सोबत खेळायला. 12 बॉल 28 रन. पुढचं षटक घेऊन येत आहेत ते जीवन.
आणि स्ट्राईकला येते विशाल. बघूया विशाल कशा प्रकारे खेळतात. आणि ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर वाईट. जीवन यांची ओव्हरची सुरुवातच वाईटने झालेली आहे. पहिला बॉल वाईट आणि या वाईट बरोबर संघाची धावसंख्या झाली ती 34 धावा. फुल टॉस बॉल, लो फुल टॉस आणि आउट. खूपच चांगलं असं व्हेरिएशन बॉलिंग मध्ये. स्लोअर बॉल अकरा बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. आणखीन जीवन यांची उत्कृष्ट बॉल व्हेरिएशन करताना स्लोअर मध्ये त्यांनी विकेट घेतले मागच्या बॉलला. आता बघूया पुढचा चेंडू जीवन यांचा सागरला आणि यावेळेस पण मात्र बॉल 3 बॉल. जीवन यांचं खूपच उत्कृष्ट बॉलिंग. हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिक बॉलला जर हॅट्रिक झाली तर संजय रत्ने यांच्याकडनं 5,000चं बक्षीस झालेलं आहे. 5,000चं प्राइज आलेलं आहे. $5,000चं बक्षीस आलेलं आहे. स्ट्राईकसाठी 3 विकेट घेतल्या, हॅट्रिक घेतली तर 5,000चं प्राइज आलेलं आहे त्यांच्यासाठी. थोडी घाई करायची आहे. जीवन अंपायर थोडी घाई करायची आहे. खूपच स्लो चालू आहे सामना. राज एका बाजूने आपल्या संघासाठी लढत आहेत. राज यांची वैयक्तिक धावसंख्या 31, संघाची 34 आणि डॉट चेंडू, परंतु बाईची एक धाव. आणि संघाची धावसंख्या 35. राज आलेले स्ट्राईकवर. तीन बॉल शिल्लक आहेत अजून. बघूया आता राज कशा प्रकारे बॅटिंग करतात. जीवन यांचा पुढचा बॉल आणि भिरकावून लावला ऑफच्या दिशेने गॅप मध्ये आणि 4 धावा. आठ बॉल आणि 22 धावांची गरज आलेली आहे. 8 बॉल 22 धावा. यावरचे आणखीन 2
2 बॉल शेष आहेत ह्या ओव्हरचे. बघूया पुढचा चेंडू जीवन यांचा. पुन्हा बुलटॉस. बघूया एक धाव घेतलेल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत का, आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. आणि या 2 धावेवर संघाची धावसंख्या 41. 7 बॉल 20 धावांची गरज. अटीतटीचा असा सामना सांगता येईल. राज एका बाजूने लढत आहेत आपल्या संघासाठी वैयक्तिक 37 धावावर. 11 बॉल 37 धावावर. जीवन यांचा शेवटचा चेंडू असेल. बघूया राज कशा प्रकारे खेळून काढतात शेवटचा चेंडू. आणि एक धाव पूर्ण. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि स्ट्राईक ठेवली ती राज यांनी आपल्याकडे. आणि आता 6 बॉल 19 धावांची गरज. सहा बॉल 19 धावा. बघूया आता पॉवर स्टार संघाकडून कोण गोलंदाजी घेऊन येते. स्पिनर नरेंद्र. गोळे. बघूया पॉवर स्टार संघाकडून काही प्लॅनिंग होत आहे. लास्ट ओव्हर कोणाला द्यायची. अंपायर थोडी घाई करताना. खूपच स्लो असा सामना चालू. आपल्याला फायनल पण खेळायचे. राज स्ट्राईकला. कृपया लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे. बॉलरने बॉलिंग मार्कवर राहायचं लवकरात लवकर. APMC 42 3 विकेट. बॉल 6 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. राज स्ट्राईकला. गोळे यांचा पहिला चेंडू आणि या वेळेस मात्र डॉट केलेला आहे. स्लोअर बॉल आणि बीट केलं राज यांना. आणि दुसरा बॉल घेऊन येत आहेत आणि यावेळेस मात्र पुन्हा बीट केलंय राज यांना. आता मात्र 4 चेंडू 19 धावांची गरज. 4 चेंडू 19 धावांची गरज. राज स्ट्राईकला आणि यावेळेस मात्र भिरकावून लावला. बघूया चौका. 4 धावा. स्वतः 41 धावांवर खेळत आहेत. APMCचा स्कोर झाला ते 46
3 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे APMC ला. मिडल स्टंप जर तोडला गोडे यांनी तर 21,000चं बक्षीस आलेलं आहे संजय वाघमोडे यांच्याकडे. आणि यावेळेस उतुंग असं मारलेलं आहे, बघूया झेल होतं का. आणि झेल करता अंपायर डिसिजन. चेक करून घेता 1 मिनिट. अंपायर डिसिजन. अंपायरने आउट दिलेला आहे. आउट आहे. नाही आउट आहे. इथून पण आम्ही बघितलं. आउट आहे. अंपायर डिसिजन पण आउट आहे. बघूया. थर्ड अंपायर चेक करतायत. काय बरोबर आहे. थर्ड अंपायर कोणी बोलू नका. थर्ड अंपायर फायनल डिसिजन राहील. खूप बारीक असं डिसिजन आहे. थोडं वेट घेत आहेत थर्ड अंपायर डिसिजन साठी. हॅलो. हा जो झेल पकडलाय, एक झेल मला आठवतो सूर्यकुमार यादवने जो झेल पकडला होता साऊथ आफ्रिकेच्या बरोबर. चला आउट आहे. आउट. OUT फलंदाज बाद केलाय. आउट दिला गेलाय. थर्ड अंपायर डिसिजन आउट. खूपच बारीक असं डिसिजन होतं. साहेबांकडून जर मिडल स्टंप जर तोडला तर 21,000 या कॅप साठी 1,000 रुपये आलेला आहे. राज जो कॅश पकडलाय सूर्यकुमार यादवने, एक जो झेल महत्वपूर्ण टिपला होता. राज वैयक्तिक 41 रनावर आउट झालेले आहेत. खूपच उत्कृष्ट अशी बॅटिंग झाली त्यांची, परंतु नशिबाने साथ दिली नाही त्यांना आणि उत्कृष्ट असा झेल झाला त्यांचा आणि ते आउट झाले. पुढचा चेंडू बघूया आणि यावेळेस बीट केलेला आहे. दोन बॉल आणि 1 बॉल आणि 15 धावांची गरज. 1 बॉल आणि 15 धावांची गरज. स्टिक्स जर व्यासपीठावर 6 मारले तर 5,000 आहे. धीरज साहेबांकडून डीजी 11,000 स्टेजवर मारल्यास 11,000चं प्राइज आहे.
ब्रेक राहील आणि त्यानंतर फायनलला सुरुवात होईल. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं 15 मिनिटा ब्रेक नंतर एक तोपर्यंत एक डान्स होऊन जाऊ द्या. मेगा फायनल साठी एक डान्स होऊन जाऊ द्या. चला डीजे मास्टर परत एकदा जेव्हा बघतीस तू माझ्याकडे डीजे परत एकदा हा सॉन्ग घेऊन तुम्ही तयार राहा. चला एक डान्स होऊन जाऊ द्या परत एकदा. ज्या पद्धतीने तुमचा परफॉर्मन्स या मॅच मध्ये झालाय काय धुमाकूळ घातला या स्पर्धेच्या माध्यमातून.